माननीय सभापती महोदय, माननीय सदस्य श्री अभिजित बंजारी साहेबांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आज विधान परिषद समोर मांडलेला आहे। बेरोजगारी रोजगार हा कोणत्याही राज्यामध्ये एक जीवंत प्रश्न असता त्यांच्यावर कोणत्याही सरकारने निरंतर काम करावा लागतं। महाराष्ट्र सरकारमध्ये यावेळी 2014 मध्ये भारताचे नवीन पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आले, त्याने त्यावेळी केंद्र सरकारमध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि स्टार्टअप यांचा नवीन मंत्रालय उघडला होता आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पण सुरू केला आणि त्यानंतर आता रोजगारसाठी बेरोजगारी मिटवण्यासाठी सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी नवीन सरकार आल्यानंतर आपण फार काही मोठे निर्णय घेतलेले आहे। त्यामध्ये माननीय अभिजित बंजारी साहेबांनी जे विषय मांडला आहे त्यामध्ये 2 विषय युवा खात्यासंबंधित आहे। त्याबद्दल पण मी विचारणा केली होती, तर आपल्यासाठी मी सबमिट करतो। ते महाराष्ट्राचे युवा धोरण 2012 याच्यासाठी 28 मे 2025 या दिवशी एक मोठी कमिटी तयार करून आणि ते कमिटीची बैठक पण झाली। 6 महिन्याच्या आत त्या कमिटी आपला प्रतिवेदन सबमिट करणार आहे आणि त्या कमिटीमध्ये युवा धोरणामध्ये रोजगारसाठी युवतीचे रोजगारसाठी अतिशय चांगली रीतीने सर्व ते प्रावधान करणार आहे। त्याशिवाय आपला अजून म्हणणं होता की त्यासाठी आपण एक वेगळा आर्थिक महामंडळ पण स्थापित करावा, तो ते पण युवा धोरणामध्ये स्पष्ट होईल। सरकार याबद्दल सकारात्मक आहे आणि माननीय मुख्यमंत्रीजी स्वतः समितीचे अध्यक्ष आहे, तो चांगला निर्णय होईल हे आपण मनामध्ये ठेवा। रोजगारसाठी आमचा विभाग निरंतर प्रयत्न करत आहे। आपल्या माहितीसाठी 2024-25 मध्ये 767 आपण रोजगार मेळावे आयोजित केले होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये 38,512 लोकांना नोकरी मिळाली। 2025-26 मध्ये आपण हा पद्धत बदलली आणि मोठे रोजगारपेक्षा मेल्यापेक्षा छोटे रोजगार मेळे सुरू करावे असा निर्णय झाला आणि त्यामध्ये एक रोजगार मेळावा MIDC मध्ये, एक रोजगार मेळावा ITI मध्ये आणि एक रोजगार मेळावा कोणतेही एज्युकेशन इन्स्टिट्यूट कॉलेजमध्ये करायचा असा निर्णय झाला आणि ते अतिशय सक्सेसफुल निर्णय झाला। आपण जास्त न कंपन्यांना बोलवता फक्त 25 कंपन्यांना बोलवता आणि त्यामध्ये त्याने जे हवा आहे त्यांच्याकडून पूर्वी डिटेल घेतात त्याने काय हवा आहे, त्याप्रमाणे जे युवक युवत्यांचे बायोडेटा असेल त्याने बायफर्केशन करून त्याने एक 7 दिवसाची ट्रेनिंग पण द्यायचा मी निर्णय घेतला आहे आणि त्यामध्ये अतिशय चांगला निर्णय मिळेल असं आमची अपेक्षा आहे। त्याशिवाय माननीय पंतप्रधानचे हस्ते आपण मुख्यमंत्री आचार्य चाणक्य कौशल विकास योजना सुरू केली होती आणि ते कौशल विकास योजना आपण 400 कॉलेजेसमध्ये सुरू केली आणि आता ते कॉलेजपेक्षा ट्रान्सफर करून आपण सर्व ITIची डिमांड आली होती की आम्ही ITI मध्ये करावा, तर आपण ITI मध्ये ते सर्व शिफ्ट करत आहे। त्यामध्ये फार चांगला प्रतिसाद मिळाला आहे माननीय अध्यक्ष महोदय। त्याशिवाय आपण शॉर्ट टर्म कोर्सेस एक अतिशय चांगली योजना सुरू केली। ते शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये पहिल्या बॅचसाठी ते कार्यक्रम पण माननीय प्रधानमंत्रीजी हस्ते उद्घाटन झाला होता। पहिल्या बॅचमध्ये 1 लाख युवक युवत्यांनी रजिस्ट्रेशन केला आणि पहिला बॅच कंप्लीट होता आला आहे। त्यामध्ये फक्त टेक्निकल ज्ञान अपेक्षा असतं, त्याने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मार्केटिंग, प्रोडक्शन, फायनान्स, मॅनेजमेंट या सर्वांचा पण धडा पण शिकवणार आहे। माननीय सभापती महोदय, आपण वेगाने सर्व रोजगाराचे विषयासाठी आपण करत आहे। त्याशिवाय युवक युवतीसाठी फॉरेनमध्ये फार मोठी रिक्वायरमेंट उभी झाली आहे, तर त्याने फॉरेन लँग्वेज आणि फॉरेनचा कल्चर आणि फॉरेनचे जे रिक्वायरमेंट आहे त्याच्या मिनिमम प्रशिक्षण यासाठी आपण स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल अकॅडमी अशी विद्याविहार मुंबईमध्ये सुरू केली आहे, ते पूर्ण झाली आहे। आता 1 महिन्याच्या आत तिथे कोर्सेस सुरू होईल। स्वरोजगारसाठी पण आपण फार काही सुरू केले आहे। मी आपले विश्वास देऊ इच्छितो, आपल्या माध्यमातून महाराष्ट्र लोकांना विश्वास देऊ इच्छितो की महाराष्ट्र सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये रोजगारसाठी अतिशय सजग आहे आणि चांगली रीतीने आपण सर्व योजना राबवू। धन्यवाद।
पॉइंट ऑफ प्रोसिजर सगळ्यात पहिले आपल्या विधान परिषदच्या नियमाप्रमाणे हा जो 93 अन्वय जो प्रस्ताव या ठिकाणी ठेवलेला आहे याचं जर उत्तर रेकॉर्डवर आलं असतं आणि आम्हाला मिळालं असतं तर मग त्याच्या माध्यमातून उत्तराच्या माध्यमातून समजा काही त्रुट्या राहिल्या असतील किंवा काही प्रश्न उपस्थित झाला असता तर मग तो या ठिकाणी उपस्थित करण्याची परवानगी सभासदाला मिळते. ते लेखी उत्तर आलं नाही. आता दुसरा प्रश्न असा आहे की साहेब एक मिनिट मला निवेदन करू द्या ना प्लीज. साहेब याच्यामध्ये जो आहे की आपण राज्यातल्या पदवीधर बेरोजगारांना त्यांना मासिक 10,000 रुपये भत्ता मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं या ठिकाणी हा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने आपण जे महाराष्ट्र शासनाचं जे काही युवा धोरण आहे 2012मध्ये जाहीर झालं होतं, कालांतराने त्या संदर्भामध्ये शासनाने एक समिती तयार केली होती. त्या समितीचा अजूनपर्यंत अहवाल आला नाही. नंतर कालांतराने त्या समितीमध्ये सुद्धा बदल झाले. मुख्यमंत्री स्वतः या युवा धोरणाची जी काही समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री साहेब आहेत, परंतु त्या समितीची बैठक झाली नाही. हा केवळ याची पार्श्वभूमी किंवा याचा रेफरन्स म्हणून आम्ही दिलेला आहे. बेसिक आमचा प्रश्न आहे की जे कौशल विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत राज्यातल्या सर्व युवकांना जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत अशा बेरोजगार पदवीधरांना मासिक 10,000 रुपये निर्वाह भत्ता मिळणार का, हा स्पेसिफिक प्रश्न या निमित्ताने आहे. त्याच्यावर स्पष्टीकरण माननीय मंत्री महोदयांनी द्यावं अशी विनंती आहे. लोढा साहेब. माननीय सभापती महोदय, मी माननीय अभिजित बंजारी साहेबांच्या पण बोललो. मी माननीय सभापती शिंदे साहेबांच्या कॅबिनमध्ये पण जाऊन त्यांच्या समोर पण ही स्थिती मांडली. हा जे जवाब त्यांचा प्रश्न होता की ते उत्तर मला मिळालं नाही. उत्तर तयार होता पण त्यामध्ये युवक तुम्हाला आता जे आपण प्रश्न विचारला की एक समिती गठीत केली होती, ती समितीमध्ये मीटिंगमध्ये काय झाला, कधी ते धोरण येणार आहे, तो ते माझ्याकडे त्यांचा जवाब नव्हता म्हणून मी त्यांच्यावर डिपेंडेंट होतो. मी आपलं सांगितलं होता तरी पण आता सर्वांचा म्हणणं झाला की आजच आपण जवाब द्या. मी परत एक वेळा रिक्वेस्ट करतो, माझ्या रोजगार विभागाचे सर्व जवाब माझ्याकडे तयार आहे पण आपण सहकार करावा. उद्या आपण ते युवक क्रीडा मंडळ ते तर्फे जवाब घेऊन एकत्र जवाब उद्या सकाळी आपल्या डेस्कवर मिळेल आणि उद्या आपण यावर नेहमी मोठी चर्चा करू. आपल्या युवाकडे क्रीडा विभागाकडनं जे काही उत्तर येईल त्या ब्रीफिंगच्या आधारावर मग या ठिकाणी त्याच्यावर चर्चा करण्यात येईल. तर तशा पद्धतीचा आपण निर्देश द्यावे. उद्या करणार म्हणाले तर मग उद्या आपल्याला ठेवता येईल ना उद्याच्या कामकाजामध्ये ठेवावी असं तुमचं म्हणणं आहे. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष म्हणजे राजा ते जे म्हणणं ते कानून त्याने आज करायचे आज करू, उद्या करायचे उद्या करू, मला काही प्रॉब्लेम नाही. उद्या काय करायचे, आजच करावी ना. राखीव ठेवण्याचा काही संबंध नाही. ह्याच्यावर बोलण्याचा अधिकार मलाच आहे. आताच मंत्री महोदयांनी सांगितलं की याच्यामध्ये युवा धोरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. युवक कल्याण आणि क्रीडा विभाग हा त्यांच्या अखत्यारीत येत नाही म्हणून त्यांना त्या विभागाची ब्रीफिंग घ्यावी लागेल आणि त्या आधारावर मग उद्या ते स्पष्टीकरण देतील किंवा हा प्रस्ताव मान्य आहे किंवा अमान्य आहे ते सांगणार आहेत. त्याच्यामुळे उद्याच्या कामकाजामध्ये आपण ठेवावं अशी विनंती आहे. माननीय मंत्री महोदयांनी ऍक्सेप्ट केलेला आहे. लाड साहेब काय बोलत महोदय, त्यांना एक बोलायचं आहे. सभापती महोदय, आता मंत्री महोदयांनी सांगितलं मला ITI ला चांगली गती आलेली आहे पण तुम्ही काय केलेलं आहे एक प्रश्न विचारा ऍडमिशन द्यायला लागलाय डिप्लोमाला. त्यामुळे मुलं ITI मुलं कमी झाली, ITI ला चांगली गती कमी झाली. यंदा आम्हाला तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तशी अवस्था नाही. ITI ला उलट कमी झाली का, तुम्ही डिप्लोमाची मुलं डिप्लोमा मुलं किती पाहिजे त्या मार्काला तुम्ही घ्यायला लागलाय. त्यामुळे ITI त्याला सेकंड इयरला जाता येते BE ला, त्यामुळं मुलं ITI ला कमी झाली. आम्ही कष्टाने ITI काढल्या, शासकीय ITI आहेत पण मुलं कमी झाली. तुम्ही म्हणता की उलटी अवस्था तिथे आहे. त्यामुळे ही काय अवस्था चांगली नाही. मुलं डिप्लोमाची घेत आहे आणि पुन्हा त्याचा उपयोगच नाही, ती पुन्हा सोडून मागतात. तेव्हा ITI महोदय ITI जे आम्हाला द्यायचे आहेत मुलं चांगली घडवायची आहेत पण तुमच्या ह्या धोरणामुळं मुलं कमी व्हायला लागली असं होता कामा नये. आणखी एक साहेब तुम्ही म्हणजे कौशल्य विकास कॉलेज काढतो म्हणून सांगितलं, 1,000 कॉलेज देतो म्हणून सांगितलं, आज ताकात काही दिलं नाही का. आपण म्हणजे बोलताय चांगली अवस्था नाही. आम्हाला ITI मुलं घडवायचे आहेत, चांगली मुलं घडवून आम्हाला द्यायचे आहेत पण उद्योगधंद्याला द्यायचे पण ह्या सगळ्या तुमच्या धडसो धोरणामुळे आम्हाला देता येत नाही. त्यामुळे उपाय निघावा. मंत्री महोदय आपण सभापती महोदय, माननीय अरुण लाड साहेबांनी मी सांगू इच्छितो, हे
त्यांच्याकडे जे इन्फॉर्मेशन आहे, माझी माहितीप्रमाणे ITI मध्ये मुले कमी झाल्याने जास्त वाढले. तरी पण एक मिनिट आज आपला ऑलरेडी निर्णय झालेला आहे. उद्या यावर आपण सविस्तर चर्चा करू. अरुण लाड साहेब पण बोलले, आमचे प्रसाद लाड पण बोलणार आहे. दोघेही लाडचे आपण उद्या जवाब देऊ.